नवी मुंबईतली बातमी आहे कारण नवी मुंबईमध्ये भाजपच्या 6 पैकी 5 नगरसेवक नाराज झाल्याची माहिती मिळते। महापालिका निवडणुकीत तिकीट कापण्याच्या नगरसेवकांना भीती आहे। भाजपचं स्थानिक नेतृत्व हे या नगरसेवकांपेक्षा आयारामांना तिकीट देण्यासाठी जास्त आग्रही आहे आणि याचीच कुणकुण लागल्यामुळे नाराज नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांची देखील भेट घेतली आहे। दमयंती शेवाळे, उज्ज्वला झंझाट, उषा पाटील, सुनील पाटील आणि दीपक पवार अशी नाराज नगरसेवकांची नावं आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। विनय, आधीच भाजपला जोरदार फटके बसत आहेत महापालिका निवडणुकीच्या आधी आणि आता आणखी हे 5 नगरसेवक नाराज झाल्याची माहिती मिळते। नक्कीच केतकी, ज्यावेळी 2014 मध्ये 2015 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी देखील मोदींच्या लाटेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली होती। त्या काळामध्ये देखील 6 जण हे निवडून आले होते आणि भाजपचे हे मूळ 6 नगरसेवक आहेत। या 6 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवकांचा पत्ता कट केल्याचं चर्चा जोरात आहे आणि जिथे आता गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादीवरून जे भाजपमध्ये ज्या नगरसेवक आलेले आहेत त्या नगरसेवकांना यांच्या जागेवरती तिकीट मिळणार आहे असं स्पष्ट चित्र दिसायला लागल्यामुळे हे सगळे नाराज नगरसेवक जे मूळ भाजपचे आहेत ते सगळे नाराज नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन आता त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष जे आहेत रामचंद्र घरत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली। वरिष्ठापर्यंत ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे कारण ज्या पद्धतीने आयारामसाठी तिकीट वाटप केलं जाते आणि ज्या पद्धतीने त्या वॉर्डामध्ये व्यूहरचना आखली जाते, आयाराम जे नगरसेवक आहेत ते त्या वॉर्डमध्ये आपले कार्यालय उभारत आहेत। यावरून नाराज होऊन हे 5 नगरसेवक आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि ते लवकरच प्रदेश भाजप जो आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत, त्यांना देखील हे परिस्थिती सांगणार आहे कशा पद्धतीने स्थानिक लेवलवरतीच जे मूळ भाजपचे नगरसेवक आहेत किंवा कार्यकर्ते त्यांना डावललं जातंय। भाजपला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे आणि काय पुढे घडतं हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी बघत मुंबईतली आहे। मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही कॅमेरेज आता चोरांना ओळखणार आहेत आणि त्यानंतर एक विशिष्ट अलार्म सर्व्हर रूममध्ये वाजेल ज्यामुळे रेल्वे पोलिसांना अपराधी किंवा जे चोर असतील त्यांच्या मुसक्या आवळणं सोपं जाणार आहे। यासाठी फेस रेकग्निशन तंत्राचा वापर केला जाणार आहे। यासाठी सध्या सगळ्या अपराध्यांची माहिती सर्व्हरमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे। आधीच लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये काही तांत्रिक बाबी जोडल्या जातात आणि आता हा प्रयोग केला जाणार आहे। यामुळे या नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अतिरिक्त खर्च रेल्वेला करावा लागणार नाहीये। सध्या मुंबईतल्या घाटकोपर स्टेशनवर प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्यात येतोय। मध्य रेल्वेवर 4000 सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि याच माध्यमातून प्रवास आणखी सुरक्षित कसा होईल यासाठीच हा प्रकल्प राबवला जातोय। मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर अपराध करणाऱ्यांनी सावध व्हावं अशीच ही बातमी आहे कारण मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आता सुरुवात होतीये फेस रेकग्निशन अशा या कॅमेऱ्यांची। खरं तर मुळातच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एखाद्या चोराचा एखाद्या गुन्हेगाराचा चेहरा ओळखता यावा अशी सगळी व्यवस्था केली जाणार आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनला सर्व रूम आहे या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेराज आणि एकूण जर आपण बघितलं की एक साधारणतः 4000च्या आसपास कॅमेरा हे पूर्ण सेंट्रल रेल्वेच्या 5ही डिव्हिजनमध्ये आहेत। पैकी सध्या घाटकोपर, नाशिक आणि मनमाड या 3 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून या फेस रिकग्निशन कॅमेराची सुरुवात होते ज्यामुळे काय होणार आहे की चोर अपराधी या सगळ्यांचा डेटा सेव्ह केला जाणार आहे या सर्व्हरमध्ये आणि जे कोणी या सीसीटीव्हीच्या खालून जातील ते लगेचच त्यांचे चेहरे ओळखता येतील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना आणि त्याचे अलार्म हे तिथल्या जे व्हिजिलन्स टीम आहेत किंवा ते व्हिजिलन्स रूम आहेत तिथे अलार्म वाजेल, एक वेगळ्या प्रकारचा अलार्म। तो चोर किंवा तो अपराधी जिथे जिथे जाईल तिथे तो अलार्म त्या कॅमेऱ्यातनं होईल आणि साहजिकच आहे की आतल्या टीमला कळेल की नेमका तो कोण व्यक्ती आहे, त्याला पकडता येईल। सध्या तरी रेल्वेच्या कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे करणारे जे काही सराईत गुन्हेगार आणि अपराधी आहेत त्यांचा डेटा फीड केला जातोय। मॉकड्रिल सुरू आहे कारण चोराच्या नावावर एखाद्या सामान्य माणसाला तो डेटा मॅच झाला आणि त्याच्या नावाने अलार्म होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते। सध्या मुंबईतलं एकमेव स्टेशन आहे घाटकोपर कारण इथे या सीसीटीव्ही रूमचं सर्व्हर आहे त्यामुळे सुरुवात घाटकोपर पासून होते। सीसीटीव्ही हे तेच असणार आहेत, त्याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअर ऍड केलं जाणार आहे, माहिती ऍड केली जाणार आहे आणि जर राज्य सरकारला हवं असेल तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हेगार जे असतील ज्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत, काही फरार गुन्हेगार आहेत त्यांचाही डेटा दिला जाऊ शकतो, आतंकवादी आहेत त्यांचाही डेटा दिला जाऊ शकतो जेणेकरून या प्रत्येक कॅमेरामधनं टिपलं जावा त्या अपराध्याचा चेहरा। बाळा शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।